नमस्कार मित्रांनो. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरती सध्या सुरू झाली आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती आहेत? अर्ज कुठून डाउनलोड करायचं? कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे? हे सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ जास्त लाँग होणार आहेत कारण मी सर्व खूप जास्त जागा आहे आणि कोणकोणत्या एरियामध्ये जागा आहेत. अर्ज सुद्धा तुम्हाला मी फिलअप करून दाखवणार आहेत आणि अर्ज कुठून डाउनलोड करायचं काही सेकंदामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तुमचा अर्ज या पदासाठी अप्लाय करू शकतात. तर बघा, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक शहर अंगणवाडी मदतनीस पद भरती जाहिरात 2026 एकूण 1, 2 आणि 3 संदर्भानुसार ही जाहिरात करण्यात आल्या आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक शहर या प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी खाली नमूद रिक्त असलेल्या जागा भरवायच्या असलेल्या उपरोक्त शासन निर्णय व परिपत्रकास अनुसरून सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन नाशिक शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र व इच्छुक महिला उमेदवाराकडून 20/7/2026 ते 31/7/2026 पर्यंत या कालावधीत कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळून विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज मागवण्यात येत आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल 20 तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख 31 तारीख देण्यात आली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण कोणत्या एरियामध्ये राहतो आणि त्या ठिकाणी जागा आहे किंवा नाही आणि अर्ज आपल्याला कसं फिलअप करायचं हे महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी ही तारीख लक्षात ठेवायचं 31 जुलै 2026 पर्यंत ही मुदत आहे. आता ही नाशिक शहरासाठी भरती आहे. तर नाशिक शहरासाठी आपल्याला या ठिकाणी खालील टेबलमध्ये सर्व वन बाय वन कोणत्या एरियामध्ये किती जागा आहेत आणि ते आपल्याला बघायचं आहे. तर विभागाचं नाव देण्यात आले, अंगणवाडी केंद्राचं ठिकाण व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदसंख्या आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. पहिला आहे मखमलाबाद विभाग. अंगणवाडी केंद्राचं नाव आहे वैदुवाडी म्हसूर रोड. एक जागा मदतनीस या पदासाठी देण्यात आले आहे. दुसरा आहे मखमलबाद अंगणवाडी केंद्राचं नाव काकडगल्ली या ठिकाणी सुद्धा एक जागा देण्यात आली आहे. तिसरा आहे फुलेनगर. फुलेनगर अंगणवाडी केंद्राचं ठिकाण आहे 3 पुतळा फुलेनगर या ठिकाणी एक जागा देण्यात आली आहे. 4 नंबरचं कॉलम आहे फुलेनगर अंगणवाडी केंद्राचं ठिकाण श्रीकृष्ण मोरे मळा एक जागा देण्यात आली आहे. 5 नंबर आहे फुलेनगर अंगणवाडी केंद्राचं नाव आहे कातार गल्ली एक जागा देण्यात आली आहे. 6 नंबरचं पॉईंट आहे जुने नाशिक. जुने नाशिक हे विभागाचं नाव आहे मातंगवाडा अंगणवाडी केंद्राचं नाव आणि या ठिकाणी सुद्धा एक जागा देण्यात आली आहे. बघा मित्रांनो, मी ऑलरेडी तुम्हाला पहिल्यांदाच बोलून टाकलं आहे की जास्त होणार आहे कारण जागा जास्त आहे त्याच्यासाठी वेळ लागेल. तर मी एक सर्व तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. शेवटी तुम्हाला ॲप्लिकेशनसुद्धा दाखवणार आहेत आणि डाउनलोड कुठून करायचं तेही दाखवणार आहेत. तुम्ही काय करायचं चॅनल सबस्क्राईब करायचं. बघा, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये मी जी लिंक तुम्हाला देणार आहे ती लिंक क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली ॲप्लिकेशन ओपन होणार नाही. चॅनल माझं सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन सबस्क्राईब करावं लागेल. हे दोघं काम केल्यानंतरच तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता. तर बघा 7 नंबरचा पॉईंट आहे जुने नाशिक विभाग काझीगडी अंगणवाडी केंद्राचं नाव या ठिकाणी एक जागा देण्यात आली आहे. 8 नंबर आहे सातरपूर विभागाचं नाव स्वार बाबानगर हे अंगणवाडीचं केंद्राचं ठिकाण आहे. या ठिकाणी सुद्धा एक जागा देण्यात आली आहे. 9 नंबरचं आहे सातरपूर हे विभागाचं नाव आहे आणि अंगणवाडी केंद्राचं नाव JP नगर या ठिकाणी सुद्धा एक जागा देण्यात आली आहे. 10 नंबरचं बघा 10 नंबर आहे केंद्राचं विभागाचं नाव सातपूर निगड गल्ली हे अंगणवाडी केंद्राचं नाव आहे आणि एक जागा देण्यात आली आहे. 11 नंबर आहे सातपूर विभाग राजवाडा सातपूर अंगणवाडी केंद्र एक जागा देण्यात आले आहे. 12 नंबर आहे सातपूर केंद्राचं विभागाचं नाव प्रबुद्धनगर अंगणवाडी केंद्राचं नाव या ठिकाणी सुद्धा एक जागा देण्यात आली आहे. 13 नंबरचा आहे सिडको विभाग गुलशननगर अंगणवाडी केंद्र एक जागा देण्यात आले. 14 नंबर नाशिक पूर्व विभाग बजरंगवाडी अंगणवाडी केंद्राचं नाव एक जागा देण्यात आली आहे.
15 नंबरचा आहे नाशिक पूर्व विभाग. मोरे, मळा, पिंपळपट्टी हे अंगणवाडी केंद्राचं नाव आहे. याच ठिकाणी सुद्धा एक जागा देण्यात आली आहे. 16 नंबरचा पॉइंट आहे नाशिक रोड. हा विभाग आहे. नाशिक रोड विभाग बागल बागलनगर, देवाडी गाव हे अंगणवाडी केंद्राचं या ठिकाणी ठिकाण आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक जागा देण्यात आली आहे. या पद्धतीने ही नाशिक शहरासाठी भरती आहे मित्रांनो. कारण आपण ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी जाहिरात येते. तर ग्रामीण भागासाठी सुद्धा जाहिरात येणार आहे. लगेच मी त्याचंही अपडेट तुम्हाला देईल. चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर एकूण 16 जागेसाठी ही भरती होणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियम व अटी शर्ती काय असतात, पात्रता काय असते मी ऑलरेडी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून ठेवला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही सर्व काही कोणकोणते कागदपत्रे लागतात, काय पात्रता असते, हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. तर तर बघा, अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदावर नियुक्तीबाबत सर्वसाधारण अटी व शर्ती देण्यात आल्या आहेत. ही जाहिरात तुम्ही डाउनलोड केल्यानंतर सर्व तुम्हाला ही नियम व अटी व शैक्षणिक पात्रता काय, वास्तव्याची अट काय देण्यात आली, वयाची अट काय आहे, लहान कुटुंब, मराठी भाषेचे ज्ञान, उमेदवार विधवा असल्यास, उमेदवार अनाथ असल्यास, मागासवर्गीय असल्यास, हे सर्व माहिती तुम्हाला ही या जाहिरातमध्ये वाचायला मिळणार आहे. मी का तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवत नाही, कारण व्हिडिओ जास्त लाँग होईल त्याच्यासाठी मी हे सर्व एक्सप्लेन करून दाखवत नाही आहे. तर बघा, अनुभव नावात बदल असल्यास कोणत्या ठिकाणी जाऊन आपल्याला हे अर्ज सबमिट करायचे, काय-काय कागदपत्रे जोडायचे हे सर्व आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. ही भरती कंप्लीट होईपर्यंत मित्रांनो, मी तुम्हाला वेळोवेळी मेरिट यादी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जॉइनिंग लेटरपर्यंत मी सर्व तुम्हाला वेळोवेळी अपडेट मी देत राहील व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर हे बघा, प्रतीक्षा यादी, अपील, नंतर सेवा समाप्ती, वयाची अट किती असेल, पत्रव्यवहार, भरती प्रक्रियेसंबंधी अर्जदारांच्या कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. म्हणजे आपल्याला सर्व नोटीस बोर्डवरती सर्व बघायला मिळणार आहेत. अर्ज केल्यानंतर निवड यादीसुद्धा सर्व आपल्याला नोटीस बोर्डवरती बघायला मिळणार आहे. तर ऑनलाईन प्रक्रिया नसेल याची. नंतर ॲप्लिकेशन बघा. हा ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. ती लिंकवरती क्लिक करायचं. बघा, लिंक क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला ही PDF डाउनलोड होणार नाही. तुम्हाला आधी काय करावं लागेल, माझं या चॅनलला सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसत असेल खाली ब्लॅक पट्टीमध्ये, ते सबस्क्राईब बटनवरती क्लिक करावं लागेल. नंतर बेल आयकॉन प्रेस करावं लागेल. पुन्हा आपण त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं. त्या ठिकाणी जाऊन आपण PDFवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे लगेच क्लिक केल्यानंतर आपल्याला ती PDF ओपन होणार आहे. डाउनलोड करून तुम्ही अर्ज करू शकता. आता अर्ज कसं करायचं हे सर्वांना सिंपल आहे. मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले, पण तरीसुद्धा तुम्हाला डेमो दाखवून देतो. तर बघा, या ठिकाणी उमेदवारांचं पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी स्वाक्षरीसहित लावायचं आहे. इथे फोटो लावल्यानंतर अर्धं सिग्नेचर खाली वरती फोटोवरती असं आपल्याला करायचं आहे. नंतर अर्जदारांचं नाव या ठिकाणी श्रीमती जे अर्जदारांचं नाव आहे ते पूर्ण नाव लिहायचं आहे. अर्जदारांचं दुसरा नंबर हा अर्जदारांचं लग्नानंतरचं नाव काय आहे ते लिहायचं आहे. अर्जदार लग्नापूर्वीचं नाव काय होतं ते सुद्धा या ठिकाणी पूर्ण लिहायचं आहे. अर्जदारांचं जन्मतारीख अक्षरीमध्ये सुद्धा लिहायचं आहे. नंतर वर्ष किती झाले, महिने किती झाले, दिवस किती आहे हे आपण कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आपले एज. नंतर आधार कार्ड क्रमांक आपल्याला फिलअप करायचं आहे आणि निवासी पत्ता आपल्याला ज्या कॉलनीमध्ये तुम्ही राहत असाल ते निवासी पत्ता पूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी द्यायचं आहे. नंतर पुढचा आहे पिन कोड. पिन कोड द्यायचं महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण शहर मोठं आहे नाशिक, त्याच्यासाठी पिन कोड त्या ठिकाणी बदलू शकते तुमच्या एरियामध्ये. तर पिन कोड महत्त्वाचा असतो. तो पिन कोड व्यवस्थित या ठिकाणी तुमच्या आधारवरती दिला असेल तोच पिन कोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. मोबाईल क्रमांक तुम्ही चालू मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचे. तुम्ही मागासवर्गीय आहेत का 7 नंबरचा कॉलम असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं आहे. असेल तर या ठिकाणी कॅटेगरीसुद्धा लिहायचं आणि जात प्रवर्गसुद्धा तुम्हाला लिहावं लागणार आहे. 8 नंबरचा आहे विधवा, अनाथ आहात का असं विचारलं आहे. विधवा, अनाथ असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. असल्यास आपल्याला या ठिकाणी डिटेल द्यावं लागणार आहेत. शैक्षणिक पात्रता आपल्याला ते सर्टिफिकेटसुद्धा जोडावं लागणार आहेत. बघा, विधवा असल्यास. नंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता आपल्याला कशी फिलअप करायची आहे. इयत्ता 12वी पदवी, पदव्युत्तर, डी-एड, बी-एड, एम-एस-सी-आय-टी. आता आपल्याला 12वी पास, 12वी उत्तीर्ण आहे आपण, तर प्राप्त गुण किती आहे, पैकी किती गुण, किती टक्केवारी किती आणि कोणत्या बोर्डमधून पास आउट झाले तुम्ही. आता पदवीचं आपल्याला सेम टू सेम प्राप्त गुण किती, पैकी गुण किती, टक्केवारी किती आणि कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे.
पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा सेम टू सेम याच पद्धतीने सर्व फिलअप करायचं आहे. नंतर डी-एडचं सुद्धा या ठिकाणी सर्व सेम टू सेम याच पद्धतीने फिलअप करायचं आहे. बघा ऑलरेडी मी कशी अंगणवाडीमध्ये कशी निवड केली जाते तो व्हिडिओ सुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः तुमचं कॅल्क्युलेशन करू शकता आणि किती पर्सेंटेज तुम्हाला येणार आहे ते सुद्धा तुम्ही घरी बसून तुमचं सर्व टक्केवारी काढू शकता. नंतर बी-एड तुमचं झालं असेल तर बी-एडचं सुद्धा प्राप्त गुण, पैकी गुण, टक्केवारी आणि बोर्ड कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पास आउट झाले ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर आपल्याला एम-एस-सी-आय-टी. एम-एस-सी-आय-टी म्हणजे महाराष्ट्र स्टेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. एम-एस-सी-आय-टी तुमची झाली असेल तर एम-एस-सी-आय-टी प्राप्त गुण हे सर्व या ठिकाणी सेम टू सेम कोणत्या बोर्डमधून पास आउट झाले किंवा बघा अनुशंकित शासन मान्य संस्थेचं प्रमाणपत्र. हे आपल्याला डिटेलमध्ये एज्युकेशन झालं. नंतर आपल्याला पुढचं पॉइंट आहे अवगत असलेली भाषा. आता अवगत भाषा कोणकोणती आहे तुम्हाला अवगत बोलल्या येणाऱ्या भाषा, वाचता येणाऱ्या भाषा आणि लिहिता येणाऱ्या भाषा लिहायचं तुम्हाला या ठिकाणी. जेवढे तुम्हाला लँग्वेज येत असेल तेवढे तुम्ही बोलता येत असेल, वाचता येत असेल आणि लिहिता येत असेल तेवढी लँग्वेज तुम्ही या ठिकाणी सर्व भरून द्यायचं. तर अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून अनुभव आहे का? असेल तर होय. नसेल तर नाही करून द्यायचं. असेल तर तुम्हाला अंगणवाडी मदतनीसचा अनुभव किती वर्षाचा आहे? अनुभवाचा कालावधी आणि अंगणवाडी केंद्राचं नाव, प्रकल्पाचं नाव तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. नंतर आपल्याला खाली डिक्लेरेशन आपल्याला वाचून घ्यायचं. मी असे प्रमाणित करतो, की हे शपथपत्र सारखं असतं, तर डिक्लेरेशन रीड करायचं. डिक्लेरेशन रीड केल्यानंतर आपलं स्वतःचं या ठिकाणी ठिकाणाचं नाव लिहायचं नगरचं. नंतर आपण या ठिकाणी दिनांक द्यायचे, अर्जदारांचं पूर्ण नाव लिहायचं आणि स्वाक्षरी करायचं आहे. नंतर आपलं खालचं एक पॉइंट असेल लहान कुटुंब प्रमाणपत्र. हा सुद्धा इम्पोर्टंट आहे. आता लहान कुटुंब प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अर्जदारांचं नाव लिहायचं, नंतर पतीचं किंवा वडिलांचं नाव लिहायचं. लग्न झालं असेल तर पतीचं, लग्न नाही झालं असेल तर वडिलांचं नाव लिहायचं. नंतर यांचा मुलगा, पत्नी किंवा वय या ठिकाणी द्यायचे तुमची. नंतर राहणार पूर्ण पत्ता द्यायचा. या पुढील प्रमाणे असे जाहीर करते की मी अंगणवाडीमध्ये पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे. आज रोजी मला खालीलप्रमाणे अपत्य मुली आहेत. तुम्हाला जर मुलं असतील तर तुम्ही या ठिकाणी मुलांचं डिटेल फिलअप करायचं. मुलांचं नाव, जन्मतारीख, वय असं या पद्धतीने तुमचं 2 पेक्षा जास्त मुलं असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरणार नाही. 2 पेक्षा कमी असेल मुलं तरच तुम्ही या ठिकाणी या पदासाठी पात्र ठरणार आहे. या पद्धतीने ही भरती आहे मित्रांनो. हे ॲप्लिकेशन असं फिलअप करायचं आहे. नंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला ठिकाण, दिनांक, अर्जाचं पूर्ण नाव, साक्षी, अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये रीड करून देतो. तर अर्जदार आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज आपल्याला हा अर्ज जोडायचा आहे. रहिवासी दाखला जोडायचा आहे. शाळा सोडल्यास प्रमाणपत्र, एल-सी, टी-सी, जन्मदाखला जे असेल ते यापैकी. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही हे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे. शैक्षणिक अर्हता सर्व 10वी, 12वी, डी-एड, बी-एड, एम-एस-सी जे असेल ते सर्व डॉक्युमेंट जोडायचे. तर 6 नंबर सक्षम प्राधिकारी यांची जातीचं प्रमाणपत्र लागू असल्यास, विधवा असल्यास, पतीचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा अनाथ असल्यास हे स्वयंघोषणापत्र आपल्याला जोडता येते. नंतर 8 नंबर अर्जदार अनाथ असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, नावात बदल असल्यास ₹100चे स्टॅम्प पेपर, प्रतिज्ञापत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागणार आहे. अनुभव प्रमाणपत्र जोडायचे असेल तर इतर अनुषंगिक कागदपत्रे आणि 1 ते 12 कागदपत्र जोडले असल्यास होय, नसल्यास नाही असं तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तर या ठिकाणी दिनांक लिहायचं, अर्जदारांचं पूर्ण नाव स्वाक्षरी करून द्यायचं. हे सर्व आपल्याला या पद्धतीने डॉक्युमेंट जोडायचं आहे. तर मित्रांनो ही नाशिक जिल्ह्यासाठी आहे, नाशिक शहर भरती आहे. जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आणि जाता काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. ऑलरेडी तुम्ही बघा तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल या अर्जाचे तुम्हाला ॲप्लिकेशनची पी-डी-एफ हवी असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून लगेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि लगेच लिंकवरती क्लिक करायचं आणि तो ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. धन्यवाद.